So after the C tokens, next point is data types. Data types. Now what are the data types? आता आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की सी टोकन सी प्रोग्राम मध्ये काही व्हॅल्यू कधी कधी व्हॅल्यू स्टोअर असतात. इंटिजर कॉन्स्टंट्स बघितले आपण. ओके, जसं मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगितलेलं a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं सी टोकन मध्ये की कोणत्या कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर असतात प्रोग्राम मध्ये. जसे की इंटिजर कॉन्स्टंट असतं म्हणजे व्हॅल्यूज विदाउट डेसिमल पॉइंट. ओके, फ्लोट किंवा रिअल सांगितलं. व्हॅल्यू विथ डेसिमल पॉइंट म्हणजे 10, 20 इंटिजर असतात. फ्लोट काय 3.14 पॉइंट मध्ये जर नंबर असेल तर तो विदाउट डेसिमल पॉइंट. त्याच्यानंतर कॅरेक्टर. ओके, सो सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट हे आपण बघितलं. ओके, सो सी मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत मग त्या इंटिजर असू दे, फ्लोट असू दे, कॅरेक्टर असू दे किंवा स्ट्रिंग असू दे. ओके, तर ह्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि ते व्हेरिएबल आहे की आपल्याला कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्या टाईपचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो युजिंग वन ऑफ द डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल देर आर टू टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. बघा, बेसिक डेटा टाइप्स त्यालाच म्हणतात प्रायमरी डेटा टाइप्स किंवा बिल्ट इन पण म्हणतात. ओके, कोणत्या पण वर्डनी जरी तुम्हाला क्वेश्चन आला तरी त्याचा आन्सर एकच. आणि डिराइव्ह डेटा टाइप्स. त्याच्यानंतर युजर डिफाईन पण असतं बट तुम्हाला ते सी मध्ये नाहीये. युजर डिफाईन डेटा टाइप्स. ओके, आता बघा डेटा टाइप मीन्स व्हॉट की कोणत्या टाईपचे आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत त्या टाईपचं व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागतं. ओके, म्हणजेच काय जर ए इज अ व्हेरिएबल. ओके, त्याच्यामध्ये जर 10 व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करताय सो 10 इज अ इंटिजर. ओके, सो तो डेटा टाइप कोणता येणार? इंटिजर येणार. ओके, सो बेसिक डेटा टाइप्स कोणते कोणते आहेत बघा. इंट. ओके, त्याच्यानंतर फ्लोट. जेव्हा तुम्ही हे स्मॉल मध्ये मी लिहिले INT तर स्मॉल मध्येच लिहायचं. जर तुम्ही कॅपिटल आय लिहू शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की लँग्वेजेसचे काही सिंटॅक्स ते जर फॉलो नाही केले तर काय होती? कंपायलर एरर येते. ओके, सेम तसंच जोपर्यंत जर तुम्ही रूल्स मध्ये कॅपिटल स्मॉल पण येत. ओके, सो कंपायलर साठी स्मॉल आय आणि कॅपिटल आय हे बोथ आर डिफरंट. म्हणजे सी लँग्वेज काय आहे तुमची केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह. आता तुम्हाला ईच लँग्वेजला बघा हा वर्ड येईल केस सेन्सिटिव्ह. तर HTML केस सेन्सिटिव्ह नाहीये पण सी केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजेच काय कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स आर डिफरंट फॉर द कंपायलर. ओके, सो बेसिक डेटा टाइप बघा प्रायमरी म्हणतात त्याला किंवा बिल्ट इन म्हणतात. इंट, फ्लोट, कॅर हे बेसिक डेटा टाइप आहे. डिराइव्ह डेटा टाइप आहेत बघा ॲरे, स्ट्रक्चर. ओके, आणि युजर डिफाईन डेटा टाइप आहे क्लास. हे की तुम्हाला नाहीये तर हे आपण बघणार नाही. ठीक आहे, आता प्रायमरी डेटा टाइप बघा कोणते कोणते आहेत. इंट, फ्लोट, कॅर. ओके, जेव्हा तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मध्ये नंबर विथ डेसिमल पॉइंट स्टोअर करायचा असेल तेव्हा त्या व्हेरिएबलचा डेटा टाइप काय येणार? इंटिजर येणार. ओके, बघा जेव्हा युजर वॉन्ट्स टू स्टोअर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इक्वल टू नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. When user wants to store the value of the variable as a number without decimal point, at that time data type of that variable will be int. Okay, when user wants to store variable with number with decimal point, when user wants to store a number with decimal point, at that time data type of that variable must be float. Okay, now when user wants to store a value of a variable as any single character,
एनी सिंगल कॅरेक्टरची व्हॅल्यू जेव्हा युजरला स्टोअर करायची असेल ऍज अ व्हेरिएबल व्हॅल्यू, देन डेटा टाईप मस्ट बी कॅर. ओके, आपण एक एक एक्झाम्पल बघणार आहे प्रत्येकाचं. आणि ॲरे मीन्स काय, स्ट्रक्चर मीन्स काय. तर बिल्ट इन डेटा टाईप, बेसिक डेटा टाईप, प्रायमरी डेटा टाईप हे ऑलरेडी हे क्रिएटेड आहेत. ओके, सो जेव्हा तुम्हाला आता तुम्ही म्हणतात की स्ट्रिंग, तर स्ट्रिंग डेटा टाईप नाही आहे. तर स्ट्रिंगच्या ऐवजी काय आहे, तर हे आपल्याला स्ट्रिंगचं चॅप्टर आहे ॲरे नंतर, तेव्हा ते आपल्याला कळेल. बिकॉज स्ट्रिंग म्हणजे काय, मोर दॅन वन कॅरेक्टर. ओके, सो आपण एकच कॅर टाईपनीच आपण स्ट्रिंग पण काय करणार आहे, डिक्लेअर करणार आहे. ओके, सिंगल कॅरेक्टर साठी पण कॅर डेटा टाईप, आणि स्ट्रिंग म्हणजे काय, मोर दॅन वन कॅरेक्टर आहे. तुम्हाला जस्ट प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलं. सो त्याच्यासाठी पण कॅरच डिक्लेअर करणार आहे. ओके, सो बेसिक डेटा टाइप्स कोणते आहेत, इंट, फ्लोट, कॅर. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल मध्ये नंबर विदाउट डेसिमल पॉइंट स्टोअर करायचा असेल तुम्हाला, तेव्हा इंट डेटा टाइप असेल. व्हेरिएबल मध्ये नंबर विथ डेसिमल पॉइंट स्टोअर करायचा असेल तुम्हाला, तेव्हा फ्लोट असेल. आणि व्हेरिएबल मध्ये सिंगल कॅरेक्टर जेव्हा स्टोअर करायचा असेल तेव्हा त्याचा डेटा टाइप कॅर असेल. ओके, नाउ डिराइव्ड डेटा टाइप मीन्स व्हॉट, द डेटा टाइप्स विच आर क्रिएटेड फ्रॉम द बिल्ट इन डेटा टाइप. ओके, हे बेसिक डेटा टाइप्स आहेत, इंट, फ्लोट, कॅर. ह्या डेटा टाइपचा यूज करून डेटा टाइप्स जे क्रिएट झालेले आहेत ते आहेत ॲरे आणि स्ट्रक्चर. ओके, सो सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की what are the derived data types. The derived data types are created from the basic data type int, float and char, and these are the array and structure. Okay, and user defined data type हा क्लास आहे जो की तुम्हाला सी मध्ये नाहीये. ओके, सो हे झाले तुमचे व्हॉट आर द डेटा टाइप्स. आता एक्झॅक्ट ऍक्च्युअल डेटा टाइप काय आहे तुम्हाला, म्हणजे त्याची बेसिक तुम्हाला थेरॉटिकल कळलंय. आता त्याचा यूज कसा प्रोग्राम मध्ये करायचा हे तुम्हाला तर ह्या पॉइंट मध्ये कळेल. आपण तिन्ही बेसिक डेटा टाइपचे एक्झाम्पल्स घेणार आहे आज. तो फर्स्ट व्हेरिएबल. आता तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची. जस्ट तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइन करणार. जर इंटिजर व्हॅल्यू असाइन करत असेल विदाउट डेसिमल पॉइंट तर इंटिजर डेटा टाइप, इंट डेटा टाइप. जर व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइन करणार ऍज अ सिंगल कॅरेक्टर देन कॅर डेटा टाइप. आणि जर व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइन करणार विथ डेसिमल पॉइंट तर फ्लोट डेटा टाइप. ओके, सो व्हॉट इज मीन बाय द व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल मीन्स variable is a memory location which identifies by an identifier. Variable means a memory location which identifies by an identifier. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी तुम्हाला आयडेंटिफायर ची डेफिनेशन सांगितली होती. परत एकदा ती रिवाइज करा. आयडेंटिफायर मीन्स नेम गिवन टू द व्हेरिएबल. ओके, आता व्हेरिएबल मीन्स काय की ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होते, म्हणजे चेंज होऊ शकते, फिक्स नाही राहणार, 10च नाही राहणार. जर मी याची व्हॅल्यू कधी 10 दिली तर इन बिटवीन प्रोग्राम मध्ये ती व्हॅल्यू 20 पण होऊ शकते. जसं मी तुम्हाला ऑपरेटर्स मध्ये एक्झाम्पल दिले बघा, a इक्वल टू 3, b इक्वल टू 2, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ c. मग c ची व्हॅल्यू c इज इक्वल टू a प्लस प्लस इन्क्रीमेंट डिक्रीमेंट मध्ये. तर c ची व्हॅल्यू एकदा 4 येत होती, एकदा 3 येत होती. म्हणजे काय की दीज आर द व्हेरिएबल विच मे व्हॅरी देअर व्हॅल्यू. ओके, नाउ व्हेरिएबल कुठे स्टोअर होतात, ऍट मेमरी लोकेशन, अँड दॅट मेमरी लोकेशन इज आयडेंटिफाइज बाय अन आयडेंटिफायर. ओके, आता एक्झॅक्ट बघा. पहिल्यांदा तुम्हाला हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. तुम्हाला सी मध्ये कोणतीही व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करावंच लागतं. ओके, म्हणजे तुम्ही हवामध्ये नुसतंच प्रोग्राम व्हॉइड मेन दिलाय आणि मध्येच 10 लिहिलंय, मध्येच 3.14 लिहिलंय, मध्येच x लिहिलंय, मध्येच एबीसी लिहिलंय, तर असं चालत नाही. तुम्हाला जर ह्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील देन you have to declare the variable. व्हेरिएबल व्हॅल्यू नुसत्याच हवेमध्ये लिहायच्या नाहीये, त्या व्हॅल्यू कशामध्ये तरी स्टोअर करायच्या आहेत. आणि तुम्ही ज्या व्हॅल्यू स्टोअर करणार आहेत कशाच्यामध्ये त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. ओके, बघा आता
तर हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल त्याचा सिंटॅक्स आहे म्हणजे रूल आहे, तोच रूल फॉलो करायचा आहे. डेटा टाईप, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम and then semicolon. ओके, डेटा टाईप, व्हेरिएबल नेम आणि सेमिकोलन. तर व्हेरिएबल नेम म्हणजेच आयडेंटिफायर. ओके, आणि आयडेंटिफायरला आपण जे जे रूल्स बघितले की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी एन अल्फाबेट, व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड, डिजिट्स आर अलाउड बट इन बिटवीन, अंडरस्कोर इज अलाउड, तर ते रूल सगळे फॉलो करायचे. आता बघा, जर तुम्हाला काय सांगितलं प्रिव्हियसली, जर तुम्हाला व्हेरिएबल मध्ये जर इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्याचा डेटा टाईप काय, इंटिजर व्हॅल्यू म्हणजे काय, नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, तर त्याचा डेटा टाईप काय येणार, इंट. सो सपोज फॉर एक्झाम्पल हा सिंटॅक्स आहे. ओके, हा काय आहे, सिंटॅक्स आहे. या सिंटॅक्सचा यूज करून आता आपण व्हेरिएबल काय करणार, डिक्लेअर करणार. ओके, सो फॉर एक्झाम्पल मला जर नंबर विदाउट डेसिमल पॉइंट जर स्टोअर करायचा असेल तर डेटा टाईप मी इंट लिहिला, व्हेरिएबल नेम ए दिलं. सिंगल लेटरचं पण तुम्ही व्हेरिएबल नेम देऊ शकता. आता बघा, एकच कॅरेक्टरचं वर्ड व्हेरिएबल नेम आहे. ओके, चालतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लोट NO नंबर. ओके, सो इथे काय आहे की मी ह्या ए मध्ये आता व्हॅल्यू स्टोअर करू शकता तुम्ही विदाउट डेसिमल पॉइंट. ओके, आता नंबर हा फ्लोट टाईपचा डेटा टाईप आहे त्याचा, सो त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकता विथ डेसिमल पॉइंट. आलं लक्षात. आता सपोज अजून एक मी लिहिते एक्झाम्पल, कॅर CH. सो या CH हे व्हेरिएबल झालं, व्हेरिएबल नेम झालं ऑफ टाईप कॅर. सो यू कॅन स्टोअर द व्हॅल्यू ॲज सिंगल कॅरेक्टर इन CH. ओके, सो बघा, सिंटॅक्स काय व्हेरिएबल डिक्लेरेशनचा, डेटा टाईप स्पेस मध्ये स्पेस आणि देन व्हेरिएबल नेम. देन व्हेरिएबल नेमला सगळे रूल फॉलो करायचे जे आपण आयडेंटिफायर साठी तुम्हाला एक्सप्लेन केले होते ते. ओके, सो हा झाला डेटा टाईप, देन स्पेस आणि देन व्हेरिएबल नेम. डेटा टाईप स्पेस आणि देन व्हेरिएबल नेम. ओके, डेटा टाईप स्पेस अँड व्हेरिएबल नेम. सो डेटा टाईप कशावरून डिसाइड होतं की तुम्हाला ते व्हेरिएबल कोणती व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी यूज करायचं आहे. सो दॅट इज अ डेटा टाईप. आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार व्हेरिएबल नेम द्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर स्टोअर करायचे टोटल मार्क्स स्टुडंटचे एका व्हेरिएबल मध्ये, तर तुम्ही एकदा त्याला नेम टोटल द्या किंवा टोटल मार्क्स द्या. ओके, म्हणजे जसं सुटेबल आहे. आता तुम्हाला जर नेम स्टोअर करायचं आहे तर त्याला नेम व्हेरिएबल काय, व्हेरिएबल नेम काय द्या, नेम द्या. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या एम्प्लॉईचं डिटेल्स तुम्हाला प्रोग्राम करायचा आणि त्याच्यामध्ये सॅलरी जर तुम्हाला स्टोअर करायची तर सॅलरी असं व्हेरिएबलला नेम द्या. ओके, तर हे झालं तुमचं हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ओके, बघा, डिक्लेरेशन, हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल. परत एकदा सांगते. ओके, सो त्याचा सिंटॅक्स काय आहे, डेटा टाईप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दिस इज द बेस फॉर, आपण जस्ट मेसेज डिस्प्ले केला हॅलो. नाऊ वी आर फ्रॉम दिस, आफ्टर दिस पॉइंट वी आर नाऊ रायटिंग द actual programming. Okay, so data type space and then variable name semicolon. Okay, so डेटा टाईप कसा डिसाइड करायचा, तुम्हाला कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. सपोज मला नंबर विथ डेसिमल पॉइंट स्टोअर करायचा आहे तर इंट स्पेस, देन सपोज एका नंबरची, सो N1 1 चालतो, डिजिट चालतो व्हेरिएबल नेमला, फक्त सुरुवात डिजिट पासून करायची नाही. ओके, नाऊ जर मला नंबर विथ डेसिमल पॉइंटचे जर स्टोअर करायचे असतील तर फ्लोट लिहिणार मी, FLOAT फ्लोट. आणि सपोज इथे मी लिहिला N2 इज माय व्हेरिएबल नेम. ओके, आणि कॅर इथे तुम्ही काही देऊ शकता व्हेरिएबल नेम जे तुम्हाला पाहिजे ते. सपोज मी इथे दिलं CH. ओके, सो N1 मध्ये ऑलवेज, आता N1 मध्ये जर तुम्ही पॉइंट मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली देन तुम्हाला एरर येणार. फ्लोट मध्ये तुम्ही पॉइंट मध्ये विथ पॉइंट व्हॅल्यू स्टोअर करायची आणि कॅर मध्ये सिंगल कॅरेक्टरच स्टोअर करायचं. मग जर तुम्ही CH मध्ये 10 टाकले तर परत रॉंग येणार. ओके, एक सिंगल कॅरेक्टर. नाऊ आता जेव्हा तुम्ही व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये डिक्लेअर करता
तेव्हा नेमकं काय होतं बॅकग्राऊंडला, जेव्हा आपण म्हणतो ना की प्रोसेसिंग प्रोग्राम झाल्यानंतर तो कंपाईल होतो. आता सपोज तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर जेव्हा करता आणि सपोज ही लाईन मी प्रोग्राम मध्ये लिहिलेली आणि जेव्हा ही लाईन कंपाईल होते, कंपाईल प्रोसेस कशी होते, टॉप टू बॉटम होते. जेव्हा ही लाईन कंपाईल होते तेव्हा काय होतं की मेन मेमरी म्हणजे रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी विच इज होलाटाईल. बेसिक सांगते, मेन मेमरी मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी विच इज होलाटाईल. जेव्हा आपलं मशीन स्विच ऑफ होणार तेव्हा त्या मेन मेमरी मधले सगळे कंटेंट लॉस होतात. प्रोग्राम तुमचा सेव्ह होतो तुमच्या हार्ड डिस्क वरती, पण जेव्हा तुम्ही तो रन करता तेव्हा तो रन कुठे होतो, मेन मेमरी मध्ये होतो. ठीक आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता आणि ती लाईन जेव्हा कंपाईल होते तेव्हा काय होतं नेमकं, सो त्या व्हेरिएबल साठी मेन मेमरी मध्ये एक ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते आणि त्याला आयडेंटिफायर असतं N1. सो त्याला N1 काय आयडेंटिफायर काय म्हणतात, बिकॉज ते जो तुम्ही जे आयडेंटिफायर नेम देता त्यांनी एक मेमरी लोकेशन काय होतं, असाइन होतं. ओके. आता हा तुमचं हे तुम्हाला दिसणार नाहीये बिकॉज ही मेन मेमरी ही तुम्हाला डिस्प्ले होत नाही, तरी पण कसं बघायचं ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. नाऊ आता हा N1 कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर. सो ह्याला 2 बाइट्स ऑफ मेमरी काय होणार, अलोकेट होणार. 2 बाइट्स म्हणजे काय, टोटल 8 बिट्स. आता हे तुम्हाला मी खूप बेसिक मध्ये सांगते. तर सध्या आपले जे प्रोग्राम आहेत आरे पर्यंत, इथे तुम्हाला मेमरी लोकेशनची गरज नाहीये. जस्ट तुम्हाला नुसतं मी प्रोग्राम एक्सप्लेन केला तरी सफिशियंट आहे. पण जेव्हा तुम्ही ॲरे बघणार, ॲरे चॅप्टर बघणार आणि लास्ट जो इम्पॉर्टंट पॉइंटर चॅप्टर बघणार, तो सगळा मेमरी लोकेशन वरती असतो. सो इच अँड एव्हरी एक्झाम्पल पासूनच आपण मेमरी लोकेशन स्टार्ट करणार. जसं काल मी तुम्हाला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट साठी बघा PQR ABC चे स्क्वेअर काढत होते. ते का काढत होते, ह्याच्यासाठीच की इच टाइम त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होते, चेंज होते. ओके. बघा आता N1 साठी मेमरी अलोकेट होणार, किती अलोकेट होणार, त्याचा डेटा टाइप बघणार कंपायलर, काय आहे, इंटिजर आहे. सो 2 बाइट्स मेमरी विल बी अलोकेटेड टू इट. आता आपण N1 मध्ये अजून व्हॅल्यू, हे स्टेटमेंट जेव्हा कंपाईल होतं तेव्हा N1 मध्ये आपण अजून व्हॅल्यू स्टोअर केलेली नाही. ओके. N1 मध्ये आपण व्हॅल्यू अजून युजरनी टाकलेली नाही. सो जोपर्यंत युजर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करत नाही तोपर्यंत कंपायलर त्या मेमरी ब्लॉक मध्ये टाकणार गार्बेज व्हॅल्यू. सो गार्बेज व्हॅल्यू काय की इट मे बी 0 असू शकते, एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकते, एनी निगेटिव्ह व्हॅल्यू असू शकते. रॅन्डमली कंपायलर विल सिलेक्ट एनी व्हॅल्यू. इट मे बी 0, इट मे बी एनी पॉझिटिव्ह नंबर और इट मे बी एनी निगेटिव्ह नंबर. ओके. सो इथे गार्बेज व्हॅल्यू येणार. अजूनपर्यंत हे स्टेटमेंट कंपाईल होईपर्यंत युजरनी व्हॅल्यू टाकलेली नाहीये. ओके. देन ह्या स्टेटमेंट कंपाईल नंतर ही स्टेटमेंट कंपाईल होणार, तेव्हा N2 साठी पण एक मेमरी ब्लॉक क्रिएट होणार आणि तो किती बाइटचा असणार आहे, त्याचा डेटा टाइप कंपायलर बघणार फ्लोटचा. सो तो असणार आहे 4 बाइटचा मेमरी ब्लॉक, म्हणजे इंटिजर पेक्षा मोठा 2 बाइटने. ओके. आणि ह्याच्यामध्ये पण गार्बेज व्हॅल्यू असणार बिकॉज अजून N2 ला मेमरी व्हॅल्यू असाइन केलेली नाही. देन कॅरेक्टर. ओके. CH. सो CH साठी सुद्धा एक मेमरी ब्लॉक असाइन करणार. नाउ CH चा डेटा टाइप हा कॅर आहे. सो त्याची साईज फक्त 1 बाइट असणार आणि ह्याच्यामध्ये पण गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होणार. ओके. सो हे झालं डिक्लेरेशन ऑफ अ व्हेरिएबल आणि आफ्टर डिक्लेरेशन मेन मेमरी मध्ये कसे चेंजेस होतात ते. ओके. नाउ आफ्टर डिक्लेरेशन नेक्स्ट इज assigning values to variables. Assigning values to variables. त्यालाच म्हणतात इनिशियलायझेशन प्रोसेस. Initialization process. Okay. So initialization of a variable means what? Assigning values to variable. Variable declare केल्यानंतर त्या variable ला value assign करायची. So that process is called as initialization process. Okay. So suppose आता मी हे variable declare केलं N1. ओके. सो हे जसं आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं की सपोज मी N1 व्हेरिएबल डिक्लेअर केलं. ओके. आणि नंतर लिहिलं N1 इज इक्वल टू 10. ओके. सो जेव्हा हे स्टेटमेंट कंपाईल होईल
तेव्हा एक मेमरी ब्लॉक होईल 2 बाईटचा, त्याला नेम येणार n1. आणि हे स्टेटमेंट जेव्हा कंपाईल होतंय तेव्हा आपण व्हॅल्यू असाइन केलं नाही, सो याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार. आणि नेक्स्ट स्टेटमेंट आता हे कंपाईल झाल्यानंतर एवढे चेंजेस होणार मेमरी ब्लॉक मध्ये, आणि हे कंपाईल झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेटमेंट कंपाईल होणार. नाऊ राईट हँड साइड असाइन होणार लेफ्ट हँड साइडला. सो 10 व्हॅल्यू स्टोअर होणार n1 मध्ये. n1 मध्ये स्टोअर होणार म्हणजेच काय, मेन मेमरी मध्ये एक ब्लॉक असेल ज्याला नेम n1 असेल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार 10. ओके. आता सपोज मी कॅर ch केलं, एका लाईन मध्ये पण करू शकतो हे, दोन सेपरेट लाईन लिहिण्यापेक्षा. कॅर ch इज इक्वल टू सपोज सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट, त्याच्यासाठी कॅरेक्टर x. ओके, एका लाईन मध्ये पण आपण करू शकतो. इंट n1 एक्सक्यूज मी, इंट n1 सेपरेट केलं आणि परत n1 इज इनिशियलायझेशन सेपरेट केलं आणि डिक्लेरेशन सेपरेट केलं, हे पण चालतं. किंवा एका लाईन मध्ये पण आपण करू शकतो. मग हे स्टेटमेंट कंपाईल झाल्यानंतर काय होणार, CS साठी एक मेमरी ब्लॉक असाइन होणार, तो कॅर टाइपचा आहे, सो 1 बाईटचा, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार x. ओके. फ्लोट सपोज b इज इक्वल टू 3.14. मग बी साठी मेमरी ब्लॉक असाइन होणार किती, फ्लोट आहे, सो 4 बाईटचा, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर होणार 3.14. जर तुम्ही व्हॅल्यू टाकलीच नाही तर गार्बेज व्हॅल्यू 0 असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. आलं लक्षात. तर हे झालं हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ओके. व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स काय आहे सांगितलं तुम्हाला. रूल काय आहे, डेटा टाइप स्पेस आणि देन व्हेरिएबल नेम देन सेमिकोलन. आणि असाइनिंग व्हॅल्यूज टू व्हेरिएबल मीन्स व्हॉट, इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर झाल्यानंतर त्याला व्हॅल्यू काय करता, असाइन करता. ओके. नाउ वी विल सी वन बेसिक प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपण तिन्ही टाइपचे व्हॅल्यू जे आहेत बेसिक, कॅर, फ्लोट, इंटिजर, ते व्हॅल्यू घेऊ आणि जस्ट आपण त्या डिस्प्ले करू. ओके. Now program for reading values of 3 types. Okay, integer, float and char. read म्हणजे काय, व्हॅल्यू घेणे. ओके. स्कॅनिंग, रीडिंग. ओके. सो बघा, आता आपण पहिले हेडर फाइल्स टाकणार. देन void main, हे तर आपल्या प्रोग्राम मध्ये येणारच आहे. आता आपण हॅलो मध्ये पहिले CLR SCR लिहिलेलं, बिकॉज कोणतंही व्हेरिएबल डिक्लेअर नव्हतं केलं. नाऊ आता जेव्हा आपण प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करू तेव्हा व्हेरिएबल डिक्लेरेशन झाल्यानंतर CLR SCR लिहायचंय. ओके. सो बघा, पहिले व्हेरिएबल एक इंटिजर घ्यायचं आपल्याला, सपोज A1 व्हेरिएबल नेम दिलं. त्याच्यानंतर एक फ्लोट घ्यायचंय, सपोज B1. ओके. तुम्हाला काही नेम देऊ शकता, फक्त ते रूल्स फॉलो करायचे आहेत. आणि तिन्ही टाइप जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे डिक्लेअर झाल्यानंतर CLR SCR. ओके. सो CLR SCR ची ही पोझिशन आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलच्या ऍप वरती जर करत असाल तर आय थिंक तुम्हाला CLR SCR आणि गेट CH ची गरज नाहीये. ठीक आहे. मेन पूर्ण जसा मी प्रोग्राम टर्बो सी मध्ये करते तसा लिहून बघा, आणि जर CLR SCR ला एरर आली, गेट CH ला एरर आली तर ती काढून टाका, नाही आली तर वेल अँड गुड आहे, मग तसंच रन करा. ओके. नाऊ आता आपण काय करू, A1, B1 आणि C1 ला व्हॅल्यू असाइन करू. ओके. सो A1 कोणत्या टाइपचा आहे, इंटिजर टाइपचा आहे, सो सपोज त्याला कोणती पण एक इंटिजर व्हॅल्यू द्या. B1 कोणत्या टाइपचा आहे, फ्लोट टाइपचा आहे, सो त्याला कोणती पण एक फ्लोट व्हॅल्यू द्या. हीच द्यायला पाहिजे असं काही नाही, फक्त विथ डेसिमल पॉइंटची. C1 हा कॅर टाइपचा आहे, सो त्याला कोणती पण एक व्हॅल्यू द्या, सपोज Z. ओके. सो दिस इज काय झालं, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता तुम्हाला प्रॉपर कळेल बघा, आणि त्याच्यामध्ये आपण डेटा टाइप स्पेस आणि व्हेरिएबल नेम हा सिंटॅक्स यूज केलाय. आणि हे काय झालं, इनिशियलायझेशन, म्हणजेच काय, असाइनिंग व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. ओके. आता आपण काय करू, 1 बाय 1 व्हॅल्यू प्रिंट करू. सो प्रिंट एफ. आता बघा, आता मला डिस्प्ले कसं करायचं आहे बघा, सपोज असं डिस्प्ले करायचं, व्हॅल्यू ऑफ ए, किंवा आपण जस्ट पहिल्यांदा विदाउट फॉर्मॅटिंग करू, %d.
आता हे नवीन आहे तुमच्यासाठी. आता डबल कोट मध्ये मी % डी लिहिलं. का % डी लिहिलं? % डी लिहायचं जेव्हा तुम्हाला इंटिजर व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल. %f लिहायचं जेव्हा तुम्हाला फ्लोट व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल. %c लिहायचं जेव्हा तुम्हाला कॅर टाइप व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल. ओके, सो आता मला A1 ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची स्क्रीनवर. सो मी %d ऑलवेज डबल कोट मध्ये लिहायचा आणि मग %d कशासाठी? A1 च्या व्हॅल्यू साठी. ओके, मग काय करते इथे बघा, प्रिंटएफ मध्ये A1 आहे ना, सो A1 च्या मेमरी लोकेशनला कंपायलर जाणार आणि तिथून व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट करून डिस्प्ले करणार. ओके, आता ह्याचा असा काही वेगळा सिंटॅक्स नाही, जसं मी सांगेल तोच सिंटॅक्स, असं वेगळं त्याच्यासाठी एक थेरोटिकल कन्सेप्ट नाहीये. ठीक आहे, तर सिंटॅक्स कशा असतात की तुम्हाला एक्सप्लेन केलं 1 बाय 1 की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तसं तो तुमच्या लक्षात राहणार. ओके, सो डबल कोट मध्ये %d लिहायचं तुम्हाला, कारण की A1 डिस्प्ले करायचं आहे. ओके, नाऊ प्रिंटएफ % आता मला B1 ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. सो B1 हा कोणत्या टाइपचा आहे? फ्लोट टाइपचा. आणि फ्लोट साठी काय यूज करायचं? %f. तर हे डबल कोट मध्ये करायचं, देन B1. ओके, नाऊ प्रिंटएफ आता मला C1 ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सो C1 आहे कॅर टाइपचा. सो %c डबल कोट मध्ये, देन कॉमा आणि C1. ओके, आणि आफ्टर दॅट गेट ch अँड देन प्रोग्राम कम्प्लीट. ओके, सो आता हा प्रोग्राम पहिल्यांदा मी तुम्हाला टर्बो सी वरती करून दाखवते, देन ईच अँड एव्हरी लाईनचं मिनिंग दाखवते, त्याच्यानंतर मेमरी लोकेशन मध्ये व्हॅल्यू कशा जातात ते दाखवते. ओके, बघा आता एक न्यू फाईल मधून न्यू करायचं. ओके, मग आता सपोज तुमचं जर माऊस आता टर्बोचे काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जेव्हा विंडोज वरती टर्बोचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता की आफ्टर सम टाइम माऊस जो आहे तो हँग होऊन जातो, म्हणजे माऊस वर्क करायचं स्टॉप होतो. सो सगळं कीबोर्डनी करायचं आहे. ओके, सो आपल्याला फाईल मेनू मध्ये जायचंय. सो फाईलचं स्टार्टिंग काय होतं? F पासून. सो अल्ट आणि F प्रेस करायचं आणि देन एरो की यूज करायच्या. एरो कीने तुम्हाला न्यू करायचं, ओपन करायचं, सेव्ह. सपोज मला न्यू करायचं आहे, न्यू वरती ग्रीन कलर आला की एंटर प्रेस करायचं. ओके, आता मला ही फुल स्क्रीन करायची आहे, तर फंक्शन F5 करायचं. ओके, आता तुमचा जो F5 आहे, F5 हे कधी विदाउट फंक्शन की पण वर्क होतो, तर तुमच्या लॅपटॉप वरती ते डिपेंड आहे. आता माझा जो F5 आहे तो फंक्शन की प्रेस करून, FN की जी आहे फंक्शन की प्रेस करून मला F5 प्रेस करावं लागतं. ओके, सो तसं प्रेस करायचं. ठीक आहे, नाऊ आता आपण काय करूया, प्रोग्राम फॉर रीडिंग व्हॅल्यूज ऑफ 3 टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. कोणते? इंट, फ्लोट आणि कॅर. ओके, आता राहिलं स्ट्रिंग. मग तुम्ही म्हणता की मॅम स्ट्रिंग टाइपची, तर स्ट्रिंग तुम्हाला आताच नाहीये, स्ट्रिंग आपल्याला अरे चॅप्टर नंतर आहे. सो सध्या फक्त कॉन्सन्ट्रेट ऑन कॅर, फ्लोट अँड इंटिजर. ओके, नाऊ एंटर हेडर फाइल्स, प्रिंटएफ स्कॅनएफ फंक्शन. आपल्याला अजून एक स्कॅनएफ फंक्शन राहिले बघायचं, ते पण आपण आज बघणार आहे. त्याच्यानंतर void main. ओके, तुमचा प्रोग्राम हा बरोबर हे जे लेफ्ट कर्ली ब्रेस आहे आणि हे जे राईट कर्ली ब्रेस आहेत, तर हे प्रॉपर एका खाली एकच आले पाहिजेत आणि त्यांच्या इन बिटवीन कोणतीच लाईन नाही पाहिजे. ओके, सो इंट टॅब प्रेस करायचं. इंट ए, तुम्हाला जे व्हेरिएबल नेम द्यायचे ते द्या.
बघा, आणि जे कीवर्ड असतात ना, म्हणजे इंट, फ्लोट, हे सुद्धा कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स मीन सिस्टीम डिफाईन वर्ड. तुम्ही त्याचं मिनिंग चेंज करू नाही शकत, तर ते व्हाईट मध्ये येतात कधी पण. बघा, इंट आणि फ्लोट हे व्हाईट मध्ये आलेले आहेत. ओके, म्हणजे ते डेटा टाईप आहेत, पण ते ऑलरेडी त्याचं मिनिंग सेट केलेलं आहे ना, की तुम्हाला विथ डेसिमल पॉईंट पाहिजे तर फ्लोट यूज करा, विदाउट डेसिमल पॉईंट पाहिजे तर इंट यूज करा, सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचे तर कॅर यूज करा. सो मिनिंग त्याचं चेंज आहे, सो ते कीवर्ड मध्ये येतं. ओके, आणि डेटा टाइप्स पण आहेत ते आर सी. ओके, आणि ते झाल्यानंतर CLR SCR सेमिकोलन द्यायचंच आहे. नाऊ आता तिघांना पण व्हॅल्यू असाइन करा. तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती तुम्ही देऊ शकता. ओके, नाऊ आता आपण तिघांच्या पण व्हॅल्यू डिस्प्ले करू. %d, a, printf. आता बी प्रिंट करायचं. बी फ्लोट आहे, सो %f. जेवढी तुम्ही प्रोग्रामची प्रॅक्टिस करणार इथून पुढे तेवढे तुम्हाला आता हे सिंटॅक्स क्लिअर होणार. ओके, आणि सी लँग्वेज किंवा कोणती पण लँग्वेज जेव्हा तुम्ही स्टडी करणार, देन थेअरीपेक्षा फोकस ऑन प्रोग्राम्स. ओके, जेवढे तुम्ही प्रोग्राम्स करणार तेवढी तुमची लँग्वेज मध्ये तुम्ही परफेक्ट होणार. ओके, बिकॉज तुम्ही कम्प्युटर इंजिनियर होताय, सो तुम्हाला प्रोग्रामिंग हे परफेक्ट आलेच पाहिजे. त्याच्यानंतर गेट सी. ओके, नाऊ आता ह्याला मी सेव्ह करते. आता सेव्ह करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट माऊसनी फाईल आणि सेव्ह वरती क्लिक करा किंवा F2 प्रेस करा. आता F2 डायरेक्ट जर कोणाचा प्रेस असेल होत तर ठीक आहे, नाहीतर मग फंक्शन F2 म्हणजे सेव्ह. ओके, पण डायरेक्टली फाईल मेनू मधून जाऊन सेव्ह करा. जर माऊस बंद पडला तर मग की यूज करा. ठीक आहे, नाऊ आता प्रोग्रामला नेम द्या, सपोज variable.c. आता नेक्स्ट प्रोसेस काय, कंपाईल. सो डायरेक्टली कंपाईल मेनू मधून पण जाऊ शकता किंवा अल्ट की आणि अल्ट की प्रेस करून सी पण प्रेस करू शकता, देन एंटर की. ओके, 0 एरर आलेली. द अल्ट आर बघा जोडूनच आलंय हे 10. हे बघा, इथून आता आपलं आउटपुट काय आलं होतं, विंडो मधून आउटपुट जाऊ शकता. तर इथे 10 आली बघा ए ची व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढेच 5.45 आलेली फ्लोटची व्हॅल्यू, आणि इथं पुढे एक्स्ट्रा ते 4 ऍड होणार, आणि त्याच्यानंतर झेड ही सिंगल कॅरेक्टर ही पण व्हॅल्यू आलेली. ओके, फ्लोटचे असल्यामुळे ते पुढचे 0 ऍड झालेत आणि झेडची व्हॅल्यू. आता हे सगळे जोडून का आले, बिकॉज आपण स्पेस त्याच्यानंतर स्लॅश एन फॉर न्यू लाईन हे दिलेलंच नाही. जसं मी तुम्हाला स्लॅश एन सांगितलं की न्यू लाईनला डिस्प्ले होतं. आता आपल्याला एकाच लाईनला पाहिजे व्हॅल्यू 10, देन स्पेस 5.45, देन स्पेस झेड असं पाहिजे. तर काय करायचं, %d नंतर एक स्पेस द्यायची, %f नंतर एक स्पेस द्यायची, आणि %c नंतर नाही दिली तरी चालेल, बिकॉज ती लास्ट आहे. ओके, तो ह्याला परत कंपाईल करा आणि देन रन करा. बघा, आता 10 स्पेस 5.45 स्पेस झेड आलं. आता न्यू लाईनला पाहिजे तर स्पेस ऐवजी काय द्या, न्यू लाईन द्या, स्लॅश एन. सी नंतर नाही दिली तरी चालेल, बिकॉज दॅट इज अ लास्ट व्हेरिएबल. ओके, स्लॅश एन दिल्यानंतर बघा ओके झालं, रन झालं. आता एका खाली एक आलं. ओके, नाऊ नेक्स्ट बघा. आता सपोज मला कसं डिस्प्ले करायचं आहे, सपोज मला ह्या टाइप मध्ये डिस्प्ले करायचं आहे आउटपुट असं, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू, मग इथं व्हॅल्यू आली पाहिजे जी आपण इथं व्हॅल्यू दिलेली आहे ती. ओके, न्यू लाईनला व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू जी आपण बी ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आली पाहिजे, आणि देन व्हॅल्यू ऑफ सी इक्वल टू जी व्हॅल्यू दिलेली ती आली पाहिजे. असं डिस्प्ले करायचंय मला जस्ट, म्हणजे ह्या फॉर्मॅटिंग मध्ये. तर कसं करायचं बघा, आता इथं व्हॅल्यू डिस्प्ले होतीये काय, 10. ओके, आता आपला युजर डिफाईन मेसेज काय डिस्प्ले करायचे मला, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू. आता इथे इक्वल टूच्या पुढेच का %d लिहिलं, बिकॉज माझं जे आउटपुट मला पाहिजे व्हॅल्यू ऑफ, आता आउटपुट कसं पाहिजे मला, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू, आणि इथे व्हॅल्यू पाहिजे, इक्वल टूच्या पुढे व्हॅल्यू पाहिजे. सो जिथे व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला तिथे %d करायचं.
ओके, किंवा इंटिजरची पाहिजे ना, 10 काय इंटिजर आहे, सो तिथे पर्सेंट डी करायचं. मग व्हॅल्यू ऑफ ए मी डबल कोट मध्ये लिहिलं आणि इक्वल टू तिथेच पुढे पर्सेंट डी लिहिलं. ओके, आणि हा पर्सेंट डी कशासाठी, हा पर्सेंट डी कशासाठी, तर हा जो पर्सेंट डी आहे, हा पर्सेंट डी जे नेमकी कशाची व्हॅल्यू होणार डिस्प्ले, या ए ची व्हॅल्यू होणार, म्हणून त्या पर्सेंट डी कशासाठी, तर ए साठी. ओके, नाउ नेक्स्ट ला आता इथे बघा माऊस वर्क करायचा बंद झालाय. व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू पर्सेंट एफ. ओके, आणि पर्सेंट एफ कशासाठी, बी साठी. आता मला कसं डिस्प्ले करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ, जिथे व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची आहे तिथे पर्सेंट एफ, पर्सेंट सी किंवा पर्सेंट डी लिहायचं, ज्या टाईपची व्हॅल्यू आहे त्या टाईपचं. तर व्हॅल्यू ऑफ बी इक्वल टू मला डिस्प्ले करायचं आहे इथे 5.45, सो इथे बी इक्वल टू लिहिलं. ओके, आणि पर्सेंट एफ म्हणजे नेमकी कशाची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू. ओके, देन व्हॅल्यू ऑफ सी इक्वल टू पर्सेंट सी. ओके, आता हे आपल्याला खालच्या लाईन डिलीट करावे लागेल, नाही तर मग कंपायलर एरर येते. आता व्हॅल्यू चेक करा. झालं, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 5.45 आणि व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू 10. ओके, हा झाला एक वे. आता बघा, हे झालं की आपण डायरेक्टली व्हॅल्यू कशा असाइन करायच्या. आता प्रोग्राम रन केल्यावरती युजरला सपोज व्हॅल्यू असाइन करायच्या आहेत. ओके, आता बघा ह्या ज्या व्हॅल्यू आपण असाइन केल्या, तर ह्या कंपाईल टाइम आपण असाइन केल्या, म्हणजे कंपाईल टाइम आपण इनिशियलायझेशन केलं. कसं केलं, कंपाईल टाइम म्हणजेच काय, की जेव्हा प्रोग्राम 1 बाय 1 लाईन टू लाईन कंपाईल होतो, तर जेव्हा ह्या स्टेटमेंटला आहे ना, तेव्हा कंपाईल टाइम, जेव्हा प्रोसेस कंपाईलची सुरू आहे, तेव्हाच मेमरी ब्लॉक मध्ये A1 ची व्हॅल्यू 20 जाणार. तेव्हाच मेमरी ब्लॉक मध्ये जेव्हा कंपाईल प्रोसेस सुरू आहे, तेव्हाच त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मेन मेमरी मध्ये काय होणार, स्टोअर होणार. सो इट इज कॉल्ड एज कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. ओके, बट कंपाईल टाइम इनिशियलायझेशन इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. आता सपोज मला जर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचं आहे, बघा आता आपण नेक्स्ट प्रोग्राम करूयात. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे हा, जरी छोटा असला तरी बेसिक मध्ये इम्पॉर्टंट. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, इंटिजर नंबर्स. ओके, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचं आहे. सो फर्स्ट आपले जे कॉमन आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या. हेडर फाइल्स, void main. ओके, आता किती व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, पहिल्यांदा आता 1 बाय 1. पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट बघायचं काय आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके, तुम्हाला मी सांगितलं की प्रोग्राम मध्ये सीच्या, सध्या आपण सी बघतोय तर एनी लँग्वेजच्या, बट सी बघतोय तर सीच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला किती व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, हे डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके, आणि सी प्रोग्राम मध्ये इच अँड एव्हरीथिंग इज मस्ट स्टोअर इन द व्हेरिएबल. ओके, सो 2 नंबरची ऍडिशन करायची, सो जे 2 नंबरची ऍडिशन करायची ते स्टोअर करण्यासाठी मला 2 व्हेरिएबल्स लागणार. ओके, आणि थर्ड व्हेरिएबल कशासाठी लागणार आहे, मला रिझल्ट स्टोअर करण्यासाठी लागणार आहे. सो हे काय झालं, ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी मला टोटल किती व्हेरिएबल्स लागणार, 3. का 3 लागणार, बिकॉज एव्हरीथिंग आपल्याला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागतं. मग ते इनपुट असू द्या किंवा आउटपुट असू द्या. मग युजर कडून आपण काय घेणार, 2 नंबर घेणार आणि आपल्याला आउटपुट काय मिळणार, तर सी मिळणार, दॅट इज रिझल्ट. ओके, तुम्ही व्हेरिएबलला एबीसीच नेम दिलं पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. आता बघा, मगाशी आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए बी सी, एक इंटिजर टाइपचे, एक फ्लोट टाइपचे, एक कॅर टाइपचं. आता आपण तिन्ही, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला इंटिजर नंबरचीच ऍडिशन करायची. सो माझे तिन्ही पण, जर मी 5+2 करतेय नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, तर मला ऍडिशन पण काय येणार आहे, इंटिजरच येणार आहे. A 5 आहे, B 2 आहे, तर C 7. म्हणजेच काय की दोन्ही इंटिजर नंबरची जर मी ऍडिशन करते तर माझा रिझल्ट पण काय येतोय, इंटिजरच येतोय. सो मला हे तिन्ही व्हेरिएबल्स इंटिजर टाइपचेच डिक्लेअर करावे लागतील. मग तुम्हाला हे असं सेपरेट लिहायची गरज नाही. एकाच वेगळ्या वेगळ्या टाइपच्या असतील तर सेपरेट लिहा, पण आता एकाच टाइपच्या आहेत ABC, सो तुम्ही एकाच लाईन मध्ये बाय सेपरेटिंग विथ कॉमा तुम्ही लिहू शकता.
सो इथे सेमिकोलनच्या ऐवजी कॉमा, जेवढे इंटिजर टाईपचे व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचे तेवढे लिहून घ्यायचे आणि देन तुम्ही सेमिकोलन देणार. ओके, आता डिक्लेअर झाल्यानंतर CLR SCR. ओके, नाऊ नेक्स्ट आहे CLR SCR. नाऊ आता मला ऍडिशन A इज इक्वल टू मी 30 घेतलं, B इज इक्वल टू 15 घेतलं. ओके, आता बघा काय झालं इथपर्यंत. ही स्टेप जेव्हा कंपाईल होईल तेव्हा A साठी एक मेमरी ब्लॉक होईल, B साठी एक होईल आणि C साठी एक होईल. ओके, देन स्क्रीन तुमची क्लिअर होईल, आउटपुट स्क्रीन. देन A इज इक्वल टू 30, मग A मध्ये जाईल 30, B मध्ये जाईल 15. ओके, आणि C मध्ये अजून आपल्याला काही टाकलं नाहीये. आता ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे. आपण कॅल्क्युलेटरवर कसं करतो, पहिल्यांदा नंबर टाकतो एक, मग ऍडिशन देतो प्लसचं साइन आणि मग दुसरा नंबर टाकतो, मग इक्वल टू प्रेस करतो. ओके, सो आता आपले दोन्ही नंबर घेऊन झालेत. आता आपण ऑपरेटर यूज करणार. ओके, सो मी काय करणार आता नेक्स्ट, C इज इक्वल टू A प्लस B. ज्या नंबरची ऍडिशन करायची ते नंबर घेऊन झाले. नाउ C इज इक्वल टू A प्लस B. कालच तुम्हाला सांगितलं की हे राईट टू लेफ्ट होतं, म्हणजे आपलं नॉर्मली आपलं मॅथ्स मध्ये असं असतं, पण प्रोग्रामिंग मध्ये ही स्टेप फॉलो होती. सो हा झाला अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके, सो कसं होतं बघा, ए ची व्हॅल्यू काय आहे. सो कंपायलर काय करणार, जेव्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस होतीये तेव्हा कंपायलर काय करतो, मेमरी मध्ये जातो, मग असं लोकेशन सर्च करतो की ज्याला A नाव दिलेलं आहे. ओके, सो A त्याला मिळाला की तो त्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे 30 ते घेतो. ओके, प्लस साइन. परत B परत सर्च करतो मेमरी फॉर लोकेशन B. ओके, मग त्याला B मिळालं आयडेंटिफायर की त्याच्या मेमरी लोकेशन मध्ये काय व्हॅल्यू 15 ते घेतो. ओके, देन 30 प्लस 15 होणार, किती झाले 45. मग ते स्टोअर कुठे होणार, C मध्ये, मग C च्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर करणार. आता हे गेले मेमरी मध्ये, आता आपल्याला ते डिस्प्ले करायचे स्क्रीन वरती. सो आपण काय करणार बघा, प्रिंटफ C इज इक्वल टू, आता सपोज मला असं डिस्प्ले करायचं C इज इक्वल टू आणि मग व्हॅल्यू काय आलेली 45. मग C इज इक्वल टू हे माझं युजर डिफाईन आलं. सो C इज इक्वल टू त्याच्या पुढे मला व्हॅल्यू डिस्प्ले करायची इक्वल टू च्या पुढे. सो %D. आता %D का लिहिला, बिकॉज C इंटिजर टाईपचा आहे. ओके, आता बघा %D किती आहेत, एक म्हणजे इंटिजर किती आहेत 1 2 3. सो त्यातला तुमचं ही तर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले व्हायला पाहिजे, C ची. सो इथे आलं C. बघा कंपायलरला फक्त सिंटॅक्स कळत असतो. तुम्ही जर इथं A लिहिलं, तुम्हाला दाखवते मी रन करून, तर सध्या फक्त एवढंच बघा. तर प्रोग्राम कंपाईल होताना कसं होणार, ABC 3 मेमरी लोकेशन असाइन होणार विथ 2 बाइट्स. देन त्याच्यामध्ये A मध्ये 30, B मध्ये 15 जाणार. देन ह्या स्टेटमेंटनी त्या व्हॅल्यू रिट्राय होऊन त्यांची ऍडिशन होऊन C मध्ये स्टोअर होणार. आणि इथे जेव्हा तुम्ही C %D तेव्हा कंपायलर काय करतो, मेमरी लोकेशन सर्च करतो फॉर C आणि मग डिस्प्ले करतो इथे. ओके, नाऊ आता बघा ह्याचा एक ड्रॉबॅक काय, तर हे काय झालं की जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हाच व्हॅल्यू असाइन झाल्या. सो व्हेरिएबलला जे आपण व्हॅल्यू दिल्या त्या आहेत कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. ओके, पण आता मला परत 10 प्लस 20 ची ऍडिशन करायची, तर मला काय करावं लागेल, प्रोग्राम मध्ये परत इथं 10 इथं 20 द्यावं लागेल. मग प्रोग्राम परत सेव्ह करावं लागेल, परत कंपाईल करावं लागेल, मग मला 30 मिळेल. ओके, आता मला 5 प्लस 4 ची करायची, तर परत मला प्रोग्राम मध्ये इथे 5 द्यावा लागेल, इथे 4 द्यावा लागेल. परत प्रोग्राम चेंजेस केलेत, सो परत कंपाईल करावं लागेल आणि रन करावं लागेल. ओके, बघा आता जे काही हे मी सांगितलं ते तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते. अल्ट ही छोटी स्क्रीन अशी झाली असेल, अल्ट प्लस एंटर प्रेस करायचं. ओके, नाऊ बघा ऍडिशन ऑफ आपण 2 नंबर्स करूयात. कमेंट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर मध्ये सांगितलं आहे. ओके, मेन आता इंट A, B, C 3 व्हेरिएबल का डिक्लेअर केले, बिकॉज आय वॉन्ट टू राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. जर मला ऍडिशन ऑफ 3 नंबर्स करायचं आहे तर टोटल 4 व्हेरिएबल्स येणार. 3 व्हेरिएबल मध्ये मी ज्यांची ऍडिशन करायची ते स्टोअर करणार आणि 4th व्हेरिएबल मध्ये आन्सर स्टोअर करणार. ओके, सो आता ABC दिलं पाहिजे असं काही नाही, N1 नंबर 1 नंबर 2 नंबर 3 असं पण तुम्ही देऊ शकता. देन व्हेरिएबल डिक्लेअर जेवढे झाले त्याच्यानंतर CLR SCR. एकाच लाईन मध्ये का डिक्लेअर केले, बिकॉज ऑल 3 आर ऑफ इंटिजर टाइप. सो सेपरेट 3 लाईन्स लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालेल पण नाही लिहिलं तरी चालेल. ओके, नाऊ आता दोघांना व्हॅल्यू द्यायची. सपोज ह्याला 10 दिली आणि N2 ला 20 दिली.
ओके. नाऊ आता आपल्याला n3 इज इक्वल टू n1 प्लस n2 ऍडिशन व्हॅल्यू घेऊन झाल्यानंतर फॉर्म्युला टाकायचा. नाऊ प्रिंट करायचं प्रिंट एफ n1. आता नुसतंच मी पर्सेंट डी लिहिलं. n3 ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची ना, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं. तर कसं येतं बघा, add.c. आता याला कंपाईल केलं, रन केलं. बघा 30. पण काय 30 कळतंय का काही? तुम्ही प्रोग्राम केलाय ठीक आहे, पण आता तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर होणार, मग तुम्ही प्रोग्राम करून कोण एखाद्या युजरला रन करायला देणार, पण त्याला रन केला काय कळलं त्याला 30 काय 30. सो आपण काय करू शकतो इथे n3 इज इक्वल टू आणि मग त्याच्या पुढे व्हॅल्यू म्हणून पर्सेंट डी. ओके. आता ह्याला सेव्ह केलं, चेंजेस केले की सेव्ह करायचे, कंपाईल करायचे परत अँड देन रन करायचे. n3 इज इक्वल टू 30. ओके. आता ह्याच्यापेक्षा बेटर काय आहे, n3 च्या ऐवजी ऍडिशन इक्वल टू 30. बघा कंपाईल रन, ऍडिशन इक्वल टू 30. तर हे बेटर आहे. ओके. आता बघा मला सांगितलं की कंपायलर ओनली नोज द सिंटॅक्स. तुम्ही सिंटॅक्स बरोबर दिलाय, जिथे डबल कोट लिहिलंय. ओके. आता तुमच्याकडून एक मिस्टेक झाली. तुम्ही काय केलं, n3 मध्ये आपली ऍडिशन आहे, रिझल्ट आपलं कशामध्ये आहे, n3 व्हेरिएबल मध्ये आहे. ओके. पण इथे मी चुकून काय केलं, n3 च्या ऐवजी n1 केलं. ओके. बिकॉज n1 सुद्धा पर्सेंटी टाईपचाच आहे. तर काय होतं बघा, आलं म्हणजेच काय की आपला सगळा प्रोग्राम बरोबर आहे, व्यवस्थित मी दोन्ही व्हॅल्यू घेतल्यात, फॉर्म्युला टाकलाय. फक्त इथं मी जिथं रिझल्ट माझं n3 मध्ये पण मी चुकून n1 केलं, तर n1 डिस्प्ले झालं. ह्याचं मिनिंग काय, ह्याचा अर्थ काय बघा, की तुमचं सिंटॅक्स बरोबर आहे ना प्रिंटएफचा, त्याच्यानंतर n1 जे आहे ते व्हेरिएबल तुम्ही इथे डिक्लेअर केलेलं आहे, म्हणजे सगळंच आहे व्यवस्थित. सो सिंटॅक्स तुमचं राईट आहे. ओके. सो कंपायलर तुम्हाला एरर देणार नाही. सो ही झाली रन टाइम एरर, ही युजरच्या लॉजिकमुळे एरर झाली. म्हणजे कंपायलरला सिंटॅक्स सोडून बाकी काही कळत नाही. तुम्ही ऍडिशन लिहिलंय, मग कंपायलरला कळणार नाही की इथे n3 पाहिजे, तर तुम्हाला एरर नाही देणार, प्लीज एंटर n3. तुम्ही n1 लिहिलाय ना, तुम्ही इथे पर्सेंट लिहिलंय आणि इथं जे व्हेरिएबल नेम दिलंय ते इंटिजरच आहे ना, तर मग तो बरोबर देणार. ओके. सो आपल्याला काय प्रिंट करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंगली ते व्हेरिएबल नेम तिथं द्यायचं. ओके. सो इथे n3 लिहिला. ठीक आहे. नाऊ आता सपोज मला 40 प्लस 50 ची करायची ऍडिशन. सो मला इथे जाऊन इच टाइम चेंज करावं लागेल, तर तो प्रोग्राम सेव्ह करावा लागेल, कंपाईल करावं लागेल, रन करावं लागेल, मग मला मिळेल. परत मला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू करायची आहे, सो परत दुसऱ्या व्हॅल्यूज करायची आहे ऍडिशन. तुम्हाला परत इथे चेंज करावं लागेल, सेव्ह करावं लागेल, प्रोग्राम कंपाईल करावं लागेल आणि रन करावं लागेल. ओके. सो कंपाईल टाइम इनिशियलायझेशन म्हणजे इथे काय सांगितलं तुम्हाला की n1 मध्ये n2 मध्ये व्हॅल्यू कधी जाणार आहे, कंपाईल टाइमच, प्रोग्राम कंपाईल होताना जाणार आहे. सो कंपाईल टाइम सोल्युशन इज नॉट अ फिजिबल वे. ओके. सो त्याच्याऐवजी आता आपण काय करणार आहे, रन टाइम इनिशियलायझेशन यूज करणार आहे. सो इनिशियलायझेशन हे दोन टाइप्स आलं बघा, कंपाईल टाइम आणि रन टाइम. आपण कंपाईल टाइम बघितलं, आता रन टाइम इनिशियलायझेशन. रन टाइम व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे प्रोग्राम जेव्हा ब्लॅक स्क्रीन येते ना तेव्हा व्हॅल्यू घ्यायची. सो रन टाइम व्हॅल्यू घेणार आपण, रन टाइम इनिशियलायझेशन. मग फक्त आपण एक टेम्पलेट करून देणार ऍडिशन ऑफ 2 नंबरची युजरला. सपोज तुम्ही डेव्हलपर आहे, तर तुम्ही कस्टमरला फक्त प्रोग्राम देणार, तो फक्त त्याला जी व्हॅल्यू ऍड करायची आहे ती व्हॅल्यू तो ऍड करेल प्रोग्राम रन केल्यानंतर. सो हे झालं रन टाइम इनिशियलायझेशन. तर जसं प्रिंटएफनी व्हॅल्यू प्रिंट होते स्क्रीनवरती, तशी स्कॅनएफनी तुम्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू घेता. ओके. सो स्कॅनएफ इज युज्ड टू टेक व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ऍट रन टाइम, टू टेक और टू रीड व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल ऍट रन टाइम. ओके. मग कसा यूज करायचा बघा त्याचा, सेम प्रोग्राम आपण परत लिहूयात, फक्त युजिंग स्कॅनएफ. हेडर फाइल्स टाकल्या, देन मेन
बघा मी तुम्हाला इच अँड कधीच मी प्रोग्राम मध्ये शॉर्टकट करणार नाही. सो मला मी किती प्रोग्राम मी तुम्हाला सांगितले की मिनिमम आपल्याला 300 प्रोग्राम घ्यायचे. सो मी प्रोग्राम लिहिताना कधीच शॉर्टकट करणार नाहीये आणि सो कंटाळा प्रोग्राम लिहिताना कधीच करायचा नाहीये. तुम्ही लँग्वेज शिकताय सो तुम्हाला प्रोग्रामिंग आली पाहिजे. तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही ऑटोमॅटिकली थेअरी लिहू शकता. ओके, सो 3 व्हेरिएबल्स का डिक्लेअर करायचे? बिकॉज I want the addition of 2 numbers. So 2 variables are getting the input and third variable is for output. म्हणजे ज्याच्यामध्ये actual result store होणार. ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशन नंतर CLR SCR लिहायचं आहे. हे तुम्हाला काय सांगते? बिकॉज तुमचा प्रोग्रामचा फ्लो परफेक्ट होण्यासाठी. नाऊ आता आपण डायरेक्ट a is equal to 10 b is equal to 20 लिहिणार नाही. बिकॉज आता आपण रन टाइम इनिशियलायझेशन करतोय. सो पहिले स्क्रीन वरती डिस्प्ले करणार. आपल्याला कोणाकोणाच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत? ए आणि बी च्या. सो एंटर व्हॅल्यू ऑफ ए असं तुम्ही पहिले डिस्प्ले करणार. मग व्हॅल्यू घेण्यासाठी कोणतं फंक्शन? स्कॅनएफ. तो आता ए कोणत्या टाईपचा आहे? %d. ओके, देन कॉमा आणि फक्त इथं ऍड्रेस ऑफ एम्परसेंट सिम्बॉल द्यायचं ए. प्रिंटएफ मध्ये एम्परसेंट कधीच येत नाही. स्कॅनएफ मध्ये ऑलवेज एम्परसेंट येतं. ऍड्रेस ऑफ म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे स्टोअर होणार? ज्या मेमरी लोकेशनला आता आपण हे डिक्लेअर केलंय म्हणजे मेमरी लोकेशन्स असणार ना 3. एकाला ए, एकाला बी, एकाला सी व्हॅल्यू असणार. मग इथे ह्या स्कॅनएफला तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती ऍड्रेस ऑफ एचा जिथे ऍड्रेस आहे, ज्या ऍड्रेसला ए स्टोअर आहे तिथे ती व्हॅल्यू स्टोअर होणार. ओके, देन प्रिंटएफ एंटर व्हॅल्यू ऑफ बी. मग बी हे डिस्प्ले होणार. मग बी परत स्कॅनएफ. आता बी ची व्हॅल्यू टाकायची. बी इंटीजर टाईपचा आहे सो %d आणि फक्त स्कॅनएफ लिहिताना एम्परसेंट लिहायचं. ओके, दोघांच्या व्हॅल्यू घेऊन झाल्या. देन सी इज इक्वल टू ए प्लस बी. सेम मगासारखंच. मगाशी फक्त आपण ए इज इक्वल टू 10 बी इज इक्वल टू 20 लिहिलं देन फॉर्म्युला अप्लाय केला. बिकॉज ए आणि बी ची व्हॅल्यू आपली घेऊन झाली होती. पण आता आपण स्कॅनएफ नी घेतोय रन टाइम. सो फॉर्म्युला टाकायचा आणि फॉर्म्युला झाल्यानंतर मग शेवटी प्रिंट करायची सी ची व्हॅल्यू. सो ऍडिशन इक्वल टू %d. %d का? बिकॉज सी मध्ये आपली ऍडिशन आहे आणि सी पण इंटीजर टाईपचा आहे. सो %d आणि मग सेमिकोलन. आणि इथं प्रिंटएफ मध्ये एम्परसेंट येणार नाही. देन गेट ch अँड प्रोग्राम कम्प्लीट. ओके, सो बघा पहिल्यांदा प्रोग्राम कंपाईल होणार. ABC ला तिघांना मेमरी अलोकेशन होणार. ह्याच्यात गार्बेज व्हॅल्यू येणार आणि हे जे स्कॅनएफ आहे हे प्रोग्राम रन केल्यावरती तुम्हाला दिसणार. म्हणजे तोपर्यंत हे स्टेटमेंट फक्त कंपाईल होणार. मेमरी लोकेशन मध्ये काही चेंजेस होणार नाही. कंपाईल होणार म्हणजे काय? तुम्ही प्रिंटएफ बरोबर लिहिलाय का? डबल कोट बरोबर दिलाय का? स्कॅनएफचं सिंटॅक्स बरोबर दिलाय का? असं चेक होणार. जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार तेव्हा डायरेक्टली कंट्रोल इथं येणार. बिकॉज हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. मग स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए. मग तुम्ही एक व्हॅल्यू एंटर करणार ती ए च्या ऍड्रेसला स्टोअर होणार जी टाकताल ती. नंतर तुम्ही व्हॅल्यू एंटर करणार जी की बी च्या ऍड्रेसला स्टोअर होणार. मग ए प्लस बी होणार. सी मध्ये व्हॅल्यू त्याची स्टोअर होणार आणि इथे ती व्हॅल्यू रिट्राइव्ह होऊन डिस्प्ले होणार. ओके, आता हाच प्रोग्राम आपण करूयात. प्रिंटएफ एंटर व्हॅल्यू ऑफ n1. ओके, आता इथे n1 व्हेरिएबल यूज केलेला आहे. देन स्कॅनएफ %d. आपण एका स्कॅनएफ मध्ये पण मोर दॅन 1 व्हेरिएबलची व्हॅल्यू घेऊ शकतो. पण लगेचच त्याची गरज नाहीये. लगेचच तुम्हाला मी अवघडात सांगत नाही. सिंपल वेने आपण जायचं आहे. देन एंटर व्हॅल्यू ऑफ n2. देन स्कॅनएफ n2 इंटीजर आहे सो %d आणि स्कॅन करताना एम्परसेंट n2 करायचं. ओके, बस एवढंच करायचं. ह्याला सेव्ह करा, रन करा, कंपाईल करा आणि देन रन करा. आता बघा एंटर. आता युजरला जी पाहिजे, आता इच टाइम त्याला तर प्रोग्राम मध्ये चेंजेस करायची गरज नाही. आता इथे युजरला काय पाहिजे? 150 आणि इथे सपोज पाहिजे 200 बरोबर 300. ओके, आता परत 350. आता परत सपोज मी रन केला प्रोग्राम. मी आता सेव्ह करून परत कंपाईल नाही करत. आता मी रन टाइम करते. परत प्रोग्राम रन केला, मला जी व्हॅल्यू पाहिजे त्या दिल्या आणि आन्सर आला. ओके, कळालं इथपर्यंत? आता सपोज मला ऍडिशन आली आपली बरोबर, पण मला आता काय करायचंय की तिन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय करायच्या? डिस्प्ले करायच्या. ओके, सो बघा प्रिंटएफ फक्त ऍडिशन नाही, पहिला नंबर काय, दुसरा नंबर काय ते पण करायचं. सो फर्स्ट
नंबर इक्वल टू, इथे मला n1 ची व्हॅल्यू पाहिजे, %d आणि कशाची व्हॅल्यू पाहिजे, n1 ची, पहिला नंबर. देन printf सेकंड नंबर इक्वल टू %d, n2. ओके. आता बघा, हे जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला हा सिंटॅक्स येणार आहे. ओके. आता ह्याला रन केलं, कसं आलं, एंटर व्हॅल्यू ऑफ n1 10, एंटर व्हॅल्यू ऑफ n2. आता बघा, हे एका पुढे फर्स्ट नंबर 10, सेकंड नंबर 20, थर्ड नंबर ऍडिशन. ओके, ऍडिशन, थर्ड नंबर ने ऍडिशन इक्वल टू 30. हे एका लाईन मध्ये आलं. आता मला जर न्यू लाईनला करायचं आहे, /n ऑलवेज डबल कोट मध्ये पाहिजे. परत ह्याला सेव्ह केलं, कंपाईल केलं, रन केलं. ओके. बघा, व्हॅल्यू टाकले, आता आले. ठीक आहे. आता बघा, हे झालं तुमचं ऍडिशन ऑफ 2 नंबर्स युजिंग स्कॅनएफ. ओके. आता बघा, आपण एक सिंपल प्रोग्राम करूयात, एरिया ऑफ सर्कल करूयात. ओके. आता आजपासून तुमचे प्रोग्राम सुरू झाले. आता उद्याच्या लेक्चरला सुद्धा आपल्याला फक्त प्रोग्राम्सच घ्यायचे आहेत. आता मी हे 2-3 प्रोग्राम तुमचे आज घेते, त्याच्यावरून तुम्हाला 2-3 प्रोग्राम्स एक्सरसाइज साठी देते आणि उद्या आपल्याला अजून खूप सारे इम्पॉर्टंट प्रोग्राम घ्यायचे आहे. देन आपण नेक्स्ट टॉपिकला जाणार आहे. ओके. सो आपण जे ऑपरेटर्स बघितले, जे डेटा टाइप्स बघितले, त्याच्यावरून आता सध्या आपल्याला प्रोग्राम्स घ्यायचे आहेत. ओके. एरिया ऑफ सर्कल. आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, πr². ओके. फक्त तुम्हाला फॉर्म्युला यायला पाहिजे. ओके. आता एरिया ऑफ सर्कलचा काय आहे, πr². त्यातली पाय जी आहे त्याची व्हॅल्यू काय असते, प्री डिफाईनच असते. सो आपण ही डेफिनेशन म्हणजे कॉन्स्टंट असते की नाही, ती चेंज होत नाही. सो आपण बघा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी मध्ये डेफिनेशन सेक्शन बघितले, हॅज डिफाईन की आय कॅपिटल लिहायचं. तो परत बघा लेक्चर एकदा, 3.40 त्याची व्हॅल्यू फिक्स असते. सो पाय व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. जसं ऍडिशन ऑफ 2 नंबर्स मध्ये आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर का केले, बिकॉज 2 व्हेरिएबल मध्ये नंबर असणार ज्याची ऍडिशन करायची आणि थर्ड व्हेरिएबल मध्ये रिझल्ट असणार. आता पाय आपलं ऑलरेडी त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, सो ती लिहिलेली आहे. सो आता आपल्याला फक्त πr², त्यातलं पाय आपलं झालेलं आहे. सो मेन मध्ये फक्त काय डिक्लेअर करणार, रेडियस साठी आणि एक एरिया स्टोअर करण्यासाठी. ओके. सो रेडियस तुम्हाला फ्लोट घ्यायची आहे की इंटिजर. आता बघा, इंटिजर जरी तुम्ही रेडियस घेतली तरी पण तुमचं आता पायची व्हॅल्यू काय, 3.14. मग रेडियस जरी तुम्ही 7 घेतली तरी सुद्धा πr² आहे. सो तुमचा जो रिझल्ट आहे, एरिया आहे, तो फ्लोट येऊ शकतो डेसिमल मध्ये. ओके. मग अशी ऍडिशन ऑफ 2 नंबर्स होतं तर तिथं येणार नाही. पण जर डिव्हिजन असेल, जर तुम्ही इंटिजर नंबर घेतले 5 आणि 7 आणि त्यांची जर तुम्ही डिव्हिजन करताय तर तुम्हाला फ्लोट येऊ शकतं. ओके. सेम तसंच आता मी रेडियस जरी इंटिजर घेतली, ओके, माझा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये मी एरिया स्टोअर करते, तर तो माझा फ्लोट येणार आहे. सो ए घ्या किंवा एरिया घ्या. ओके. व्हेरिएबल नेम काही पण. व्हेरिएबल डिक्लेअर झाल्यानंतर CLR SCR. नाउ आता इनपुट काय घेणार तुम्ही, आर ची व्हॅल्यू. जशी मगाशी ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी आपण ए आणि बी ची व्हॅल्यू घेतली, तशी आता तुम्ही इनपुट काय घेणार, आर ची व्हॅल्यू. सो एंटर रेडियस. ओके. सो स्कॅनएफ. आता रेडियस कोणत्या टाइपची आहे, इंटिजर. सो %d आणि स्कॅन करताना ampersand. ओके. ampersand r. नाउ रेडियसच फक्त इनपुट आहे, πr² आहे, तो पायची व्हॅल्यू घ्यायची गरज नाहीये, स्कॅन करायची, ती ऑलरेडी आपण 3.14 डिक्लेअर केलेली आहे. आता रेडियस लागतोय फॉर्म्युलामध्ये, रेडियस आपला घेऊन झाला. नाउ एरिया इक्वल टू पाय इंटू r² डायरेक्ट नाही लिहू शकत. सो r इंटू आर. तुम्हाला सांगितलं मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍस्टेरिक सिम्बॉल टाकायचा. सो एरिया तुमचा स्टोअर होणार एरिया व्हेरिएबल मध्ये. आता प्रिंट करा. सो रेडियस पण प्रिंट करायचे असेल तर रेडियस इक्वल टू %d. रेडियस शब्द येईल, वर्ड येईल, त्याच्या पुढे इक्वल टू येईल आणि त्याच्या पुढे व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. सो %d व्हॅल्यू पाहिजे म्हणून %d का लिहिलं, बिकॉज r हा इंटिजर आहे आणि मग %d कशासाठी, तर r साठी. ओके. आणि न्यू लाईनला नंतर एरिया पाहिजे, एक तर इथं /n द्या किंवा तुम्ही काय करू शकता, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये %d नंतर /n दिलता किंवा ह्या प्रिंटफच्या सुरुवातीला /n द्या. ओके. /n एरिया इक्वल टू %f लिहिणार आता, बिकॉज एरिया जे व्हेरिएबल आहे ते फ्लोट टाइपचे. देन गेट ch. ओके. ह्याला सेव्ह करा, सर्कल एरिया .c. ओके. आता कंपाईल केलं, रन केलं.
एंटर रेडियस 5 टाकली, काय आलं 7. बघा 5 into 5 करून बघा बरोबर येते का आन्सर. एकदा मी क्लिक करते कॅल्क्युलेटरवर. 5 into 5 25, 25 into 3.14 78.5 म्हणजे हे पुढचे 0 झालेत. ओके, आलं लक्षात. तर हे झालं तुमचं एरिया ऑफ अ सर्कल. ओके, नाऊ नेक्स्ट आता तुम्ही काय करू शकता. आता बघा आता कसे चेंजेस होतात. आता सपोज मी एरिया पण इंटिजरच घेतला, एका लाईन मध्ये घेतला तरी चालेल. आता मी एरिया पण इंटिजरच घेतला. ओके, आणि तर मग पर्सेंट डी येणार. ठीक आहे, आता बघा तसं जास्त फरक येणार नाही आउटपुट मध्ये. आता हे रेडियस आपण 5च घेऊ. म्हणजे मगाशी 78.5 होतं ते आता फक्त 78च का आलं. मग डेसिमल पॉईंट नंतरची व्हॅल्यू ट्रंकेट करून टाकली कंपायलरनी, बिकॉज तुम्ही एरिया काय घेतलेला आहे, इंटिजर घेतलेला आहे. ओके, सो तुम्ही काय करा, एरिया हा फ्लोटच घ्या जर तुम्हाला होल व्हॅल्यू पाहिजे असेल तर. आलं का लक्षात. ठीक आहे, हे झालं तुमचं एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम. ओके, सो आज मी तुम्हाला 2 प्रोग्राम एक्सप्लेन केलेले आहेत. आता त्याच्यावरून मी तुम्हाला आज जे प्रोग्राम्स बघितले आपण त्याच्यावरूनच तुम्ही जे अजून प्रोग्राम्स करू शकता ते मी तुम्हाला स्टेटमेंट देते, ते तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर मला लगेच व्हॉट्सअपला विचारा, बिकॉज प्रोग्रामिंगच इम्पॉर्टंट आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण 1 hour मध्ये फक्त प्रोग्राम्सच घ्यायचे आहेत. ओके, सो आज जे आपण 2 प्रोग्राम स्टडी केले त्याच्यावरून मी तुम्हाला अजून प्रोग्राम्स देते. ठीक आहे.